तुमची सगळी तयारी असताना कॅमेरासमोर बोलायला किंवा चार चौघांमध्ये बोलायला भीती वाटते का? तर थांबा, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी काही अशा टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल आणि तुम्हाला व्हिडिओ शूट करताना कॅमेरासमोर नक्की कॉन्फिडन्स येईल. अनेकदा आपल्याला संधी येते, पण लोक काय म्हणतील, हे मला जमेल का, मी करू शकेल का, अशा भीतीमुळे आपण मागे हटतो. आता यासाठी पहिली टिप्स म्हणजे तुलना. आपण काय करतो, सोशल मीडियावरती इतरांचे चॅनल पाहतो किंवा इतरांना पाहतो, तो किती परफेक्ट आहे याचा विचार करतो. परंतु आपली ही सुरुवात आहे आणि प्रत्येकाची सुरुवात इथूनच झालेली आहे. लक्षात ठेवा, स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येकाची सुरुवात इथूनच झालेली आहे आणि ही आपली सुरुवात आहे. हळूहळू आपल्यातही प्रगती नक्की होईल आणि जसं जसं आपण व्हिडिओ शूट करू, कॅमेरासमोर बोलण्याचा प्रयत्न करू, तसं हळूहळू कॅमेरासमोर बोलण्याचा कॉन्फिडन्स किंवा चार चौघांमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नक्की येईल. आता नंबर 2 म्हणजे छोट्या यशाचा आनंद साजरा करा. म्हणजे आपण नेहमी मोठ्या ध्येयाकडे पाहत असतो की मला 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे, जेव्हा आपण नवीन असू. आता मी हे यूट्यूब रिलेटेड सांगत आहे कारण आपला चॅनल त्या संदर्भात आहे. पण इतरही गोष्टींबाबत आपण तेच करतो की मला या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. काही छोटे छोटे आनंदाचे क्षण येतात, त्या गोष्टींचा आनंद साजरा करायचं कुठेतरी राहून जातं. म्हणून तुमचे जेव्हा 200 सबस्क्रायबर्स होतील, 500 सबस्क्रायबर्स होतील, तेव्हा आनंद माना. जेव्हा तुम्ही दिवसभरातून एखादं मोठं काम पूर्ण कराल, त्याचा आनंद माना. जर तुम्ही रोज ठरवताय की मी सकाळी लवकर उठणार आणि जर तुम्ही आज लवकर उठला असाल तर त्याचा आनंद माना. जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देता ना, तेव्हा तुमच्या मेंदूला सुद्धा सिग्नल जातो की मी हे करू शकतो. यानंतर नंबर 3 बॉडी लँग्वेज. तुमचा आत्मविश्वास तुमच्या शरीरावरून दिसतो. चालताना ताठ चाला, बोलताना समोरच्याच्या नजरेत नजर देऊन बोला आणि चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल ठेवा. सुरुवातीला जमणार नाही, पण जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने वागायचं नाटक जरी सुरू केलं ना, तेव्हा हळूहळू ते तुमच्या आतमध्ये उतरतं आणि हळूहळू ती तुमची सवय होऊन जाते. म्हणजेच काय, तुमच्यावरील विश्वास वाढतो आणि जेव्हा आपल्याला आत्मविश्वास येतो तेव्हा आपण साहजिकच आपल्या स्वतःच्या प्रेमात पडतो आणि मी जसा आहे तसा परफेक्ट आहे असं समजतो. तेव्हा आपल्या वागण्यात नक्कीच बदल होत असतो. यानंतरची चौथी टीप म्हणजे भीतीचा सामना करा. ज्या गोष्टींची भीती आपल्याला वाटते तीच गोष्ट आपण वारंवार करायची आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर मला रस्त्याने एखादी महिला अगदी ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना दिसली तर मी विचार करायचे, ही कशी चालवत असेल, मला कधी जमेल. पण मी जेव्हा शिकले तेव्हा ती भीती माझ्यामध्ये राहिली नाही. मलाही अशा कित्येक गोष्टींचा अनुभव आला असेल. म्हणून ज्या गोष्टीची भीती वाटते त्याचा वारंवार सामना करा. आपल्याला ती गोष्ट अवगत होते किंवा त्या गोष्टीचा सराव होतो, तेव्हा साहजिकच त्या गोष्टीबद्दल वाटणारी भीती हळूहळू कमी होते. जर तुम्हाला चार चौघांमध्ये बोलायची भीती वाटते ना, तर सुरुवातीला चुका होतील, हसतील, पण तीच जर सवय तुम्हाला लागली तर तुम्ही परफेक्ट बोलू शकता. आणि त्याच पद्धतीने कॅमेरासमोर जर चुकीचं का होईना बोललात तर हळूहळू तुम्हाला परफेक्ट बोलण्याची सवय होईल. जेव्हा आपण सुरुवातीला कॅमेरा फेस करतो तेव्हा कित्येक शब्द आपण विसरतो. एक एक शब्द असा पाहायचा आणि बोलायचा, अशी सिच्युएशन आपली असते. आणि जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बनवतो ना, तेव्हा आपल्या व्हिडिओ रिलेटेड आपल्या व्हिडिओ संदर्भातील बरीच माहिती आपल्याला माहीत झालेली असते, आपल्याकडे त्याचं नॉलेज असतं. त्यामुळे साहजिकच आपण कॅमेरासमोर बोलू शकतो. आणि 5वी टीप म्हणजे स्वतःवर प्रेम करा. स्वतःचे सर्वात मोठे पाठीराखे बना. दुसऱ्यांकडून अपेक्षा का करायची? जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जग तुमच्यावर विश्वास का ठेवेल? स्वतःच्या चुकांना दोष न देत बसता ज्या काही आपल्याकडून चुका होतात त्याला माफ करा आणि मी पुन्हा यात कशा सुधारणा करीन याकडे लक्ष द्या.
आणि स्वतःला सांगा, वारंवार सांगा, मी आज परफेक्ट नसेल तरी नक्की एक दिवस परफेक्ट बनेल आणि माझ्या कामात मी यशस्वी नक्की होणार. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तर माझ्या मैत्रिणींना माझा हा खास सल्ला आहे. या 5 टिप्स तुम्ही नक्की वापरून पहा. नक्की याचा वापर तुमच्या जीवनात करा. आणि या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलवरती मी यूट्यूब टिप्स ट्रिक्स देत असते. त्याचबरोबर काही मोटिवेशनल व्हिडिओ, जसा का आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी होता, तसेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा. बाय.